कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या गाण्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये वाद सुरू झालेला आहे। कुणाल कामरानं कायद्याला सामोरं गेलं पाहिजे याबद्दल कुणाल कामरा याच्याशी मी कालच बोललो असं संजय राऊत म्हणाले। तर संजय राऊत हे कुणाल कामराच्या संपर्कात आहेत। शिंदेंच्या बदनामी मागे ठाकरेंची शिवसेनाच आहे असा आरोप संजय निरुपम यांनी केलाय। कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही। देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात। आम्ही सुद्धा सहन केलेले आहेत। तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे। विद्यमान उपमुख्यमंत्री और आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची विटंबना केली आहे, त्यांच्या चरित्र हनन केलेलं आहे। याच्या मागे उबाठाचा हात आहे। उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वीकारलेला आहे की आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत। कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, मुंबईत येऊ द्या, 3rd डिग्री काय 4-5 डिग्री जी प्रशांत कोरंडकर साठी मुंबई पोलिसांनी म्हणजे राज्य पोलिसांनी राबवलेली आहे, तशा प्रकारचीच 3rd डिग्री कुणाल कामरासाठी राबवली गेली पाहिजे आणि सत्य त्याच्या तोंडातून वगळून घेतलं पाहिजे। प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं। त्यांचं परिवहन खातं आहे, परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत। तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या। तुम्ही फार किरकोळ लोक आहात, तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात। कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये हे तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का? खून करणार आहात का? ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून।